आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नागपुरात महायुतीच्या आमदारांसाठी आयोजित संघाचा बौद्धिक संपन्न। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती, अजित पवारांची मात्र अनुपस्थिती। राष्ट्रवादीकडून आमदार राजू कारेबोरे हजर। संघाशी लहानपणापासूनचं नातं माझी संघाच्या शाखेतूनच सुरुवात झाली। संघा बौद्धिक नंतर सध्या एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, तर संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे असंही वक्तव्य। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा संबंध कधीच संघाशी आला नाही। शिंदे काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न। सत्ता टिकवण्यासाठी लाचारी, संजय राऊतांची टीका। मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकचं निमंत्रण, मात्र आमची विचारधारा वेगळी असल्यानं गेलो नाही। अमोल मिटकरींकडून स्पष्ट, आम्ही बौद्धिकला गेलो असतो तर आव्हाड नाचले असते, मिटकरींचं वक्तव्य। 2029ला स्वबळावर जाण्यासाठी भाजप सुरुवात करत असेल। मित्रपक्षांचं मतपरिवर्तन करण्याचा भाजपचा विचार असावा। संघाच्या बौद्धिकासाठी शिंदे अजितदादांना दिलेल्या निमंत्रणावर रोहित पवारांची टीका। संसदेत आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सरंगी जखमी। राहुल गांधींनी धक्का दिलेले मुकेश राजपूत, माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत, प्रताप सरंगी यांचा आरोप। संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं धक्काबुक्की। भाजप खासदारांकडून मला धमकीही, राहुल गांधींचाच भाजपवर पुन्हा आरोप। राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल। संसद परिसरातील कथित धक्काबुक्की प्रकरणी भाजपकडून गुन्हा दाखल। दिल्लीसह मुंबई आणि नागपुरात महाविकास आघाडीचं आंदोलन। बीड, परभणीतील घटना आणि अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध।